कोणत्या 4 ठिकाणी ऑटोमेशन लागेल? तर पहिलं ऑटोमेशन लागेल मार्केटिंगमध्ये, जिकडे तुमचा वेबसाईट तुम्ही बनवलेले आहेत, ईमेल बनवलेले आहेत, WhatsAppचं ऑटोमेशन करता येतं, एस-एम-एस वगैरे तुम्हाला कस्टमरवरती पाठवावे लागतील. त्यानंतर ऑटोमेशन लागेल सीआरएम सिस्टम. आलेल्या कस्टमरला नर्चर करण्यासाठी सीआरएम सिस्टम तुम्हाला बिल्ड करावी लागेल. त्याला मल्टिपल असे रिमाइंडर पाठवावे लागतील. अपॉइंटमेंट त्याच्याशी बुक करावी लागेल. वेगवेगळ्या पाईपलाईन तयार कराव्या लागतील. आता पाईपलाईन कन्सेप्ट काय आहे, की जसं ज्याचं टेम्परेचर आहे, तसं त्याला सॉर्ट आउट करावं लागेल. म्हणजे जसं लीडची एक पाईपलाईन म्हणता येईल, हॉट लीडची एक पाईपलाईन म्हणता येईल, वॉर्म लीडची एक पाईपलाईन म्हणता येईल. जसं-जसं लीड आहे, तसं त्याला ऑटोमेशनने मेसेज पाठवावे लागतील. थर्ड आहे फायनान्स. तुमचं जे लँडिंग पेज आहे, वेबसाईट आहे, तिकडे जर एखाद्या कस्टमरला तुमचं प्रॉडक्ट बाय करायचं तर तिकडे तुम्हाला पेमेंट गेटवे टाकायला लागतील. त्याला ऑटोमॅटिकली एक इन्व्हॉइस गेलं पाहिजे किंवा कोटेशन पाठवायचं असेल, कोटेशन गेलं पाहिजे. ह्या सर्व रिपीटेडली टास्क आहेत ना. म्हणजे कुणाला कोटेशन पाठवायचं दर आठवड्याला किंवा जशी रिक्वायरमेंट येते तसं कोटेशन आपलं गेलं पाहिजे. मग तुम्ही ते मॅन्युअली करताय, काय ऑटोमेशन लावता येते, आपल्याला ऑटोमेशन लावता येतं. थर्ड पार्ट आहे फोर्थ पार्ट आहे वर्कफ्लो. जसं आता मी तुम्हाला सांगितलं वर्कफ्लो. जर तुम्ही कोचेस, ट्रेनर असाल, तर तुम्ही एखादा कोर्स बनवलेला आहे. त्या कोर्सचा तुमच्या स्टुडंटला ॲक्सेस द्यायचा आहे. त्याने कोर्स बाय केला इकडून ऑनलाईन, पण त्याला ऑटोमॅटिकली कोर्सचा ॲक्सेस दिला गेला पाहिजे. त्याच्यामध्ये आपण ऑटोमेशन लावू शकतो. मेनी रिपिटेटिव्ह टास्क जे काही तुम्ही रिपिटेडली टास्क करतात, त्याच्यामध्ये आपण ऑटोमेशन लावू शकतो. आता काही बिझनेस ओनर ना जास्तीत जास्त या फायनान्सवरती काम करतात किंवा सीआरएमवरती काही प्रमाणात काम करतात. कुठेतरी एक्सेल शीट मेंटेन करतात. काही याच्यावरती काम करतात. पण हे 4 पिलर आहेत आपल्या बिझनेसला स्ट्रॉंग राहण्यासाठी. म्हणजे इमारत जर चांगली स्ट्रॉंग करायची असेल ना, तर हे 4 पिलर आहेत. जास्तीत जास्त लोकं या गोष्टीला मार्केटिंगला आणि वर्कफ्लोला निग्लेक्ट करतात किंवा करत नाहीत. त्यामुळे त्यांचा बिझनेस नेक्स्ट लेव्हलपर्यंत जातच नाही. मग तो सेम ठरलेला असतो. मागील वर्षी किती होता? 3,00,000. यावर्षी किती? 3,00,000. कारण ह्या 2 पार्टवरती तुम्ही काम करत नाही. मार्केटिंग, वर्कफ्लो हे याच्यावरती काही जण करतात, पण ते सुद्धा अधाधुरं झालेलं असतं. तर आपल्याला या 4 ठिकाणी आपलं ऑटोमेशन लावता येईल. नाऊ जर तुम्ही हे स्वतः करायला गेले, तर मार्केटमध्ये ना भरपूर सारे टूल्स आहेत. आपल्याला हे जर करायचं असेल ना, तर मार्केटमध्ये असे भरपूर सारे टूल्स आहेत. ज्याच्यामध्ये तुम्हाला वेबसाईट बनवायची, तुम्हाला FlexiFunnel असेल, ClickFunnels असेल, याचा वापर करावा लागेल. Facebookची ॲड कशी करतात ते शिकावं लागेल. कारण इकडून ॲड करून आपण आपल्या वेबसाईटवरती लीड आणणार. त्यानंतर CRM प्लसचा Zohoचा प्लॅन घ्यावा लागेल. तिकडे कस्टमर तुम्ही मॅनेज करू शकता एका ह्याच्यात. त्यांचा पेड प्लॅन घ्यावा लागेल. ईमेल मार्केटिंग करायचं, मेलचिप असेल, गेट रिस्पॉन्स असेल, कन्व्हर्ट किट असेल, हे सॉफ्टवेअर तुम्हाला वापरावं लागतील. एस-एम-एससाठी एस-एम-एसचे गेटवे वापरावे लागतील. WhatsApp ऑटोमायझेशन करण्यासाठी एआय सेन्सी किंवा वाटी. आता तुमच्यापैकी काही जण एआय सेन्सी किंवा वाटी वापरत असतील. त्यांचा बेसिक प्लॅन 5,000 ते 6,000 ला असतो. प्रो प्लॅन 10,000 15,000 पर्यंत जातो. हे वापरायला लागेल, तरच तुम्ही कस्टमरशी कनेक्ट राहू शकता. हे सर्व ऑटोमेट करण्यासाठी किंवा वर्क फ्लोला ऑटोमेशन करण्यासाठी Zapier असेल, Pabbly कनेक्ट असेल, हे वापरायला लागतील. आता Pabbly कनेक्टचं लाईफटाईम डीलचं तुम्हाला आय थिंक 12,000-13,000 ला मिळून जातं. पण इकडे 3,000 टास्क मिळतात. 3,000 च्या वरती जर टास्क हवे असतील, तर तिकडे तुम्हाला एक्स्ट्रा पे सुद्धा करावं लागतं. जर कोचेस असाल, ट्रेनर असेल, तुम्हाला एल-एम-एचची सिस्टम बिल्ड करावी लागेल. कोर्स लॉन्च करण्यासाठी लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम बनवावी लागेल. Zohoचा प्लॅन घ्यावा लागेल सेल्स एंड फायनान्स मॅनेज करण्यासाठी. पेमेंट गेटवेसाठी Razorpay असेल, InstaMojo हे सर्व सॉफ्टवेअर तुम्हाला घ्यावे लागतील, तरच आपण पूर्ण बिझनेसला ऑटोमेट करू शकतो. बट रिअल प्रॉब्लेम काय? रिअल प्रॉब्लेम ॲज अ बिझनेस ओनर आपण काय फेस करतो? ना इमॅजिन धिस. आता फक्त जस्ट इमॅजिन करा. अ सिस्टम दॅट जनरेट लीड्स, नर्चर देम, सेंड फॉलोअप. एक अशी सिस्टम आहे, ज्या सिस्टममध्ये आपण लीड सुद्धा जनरेट करू शकतो. आलेल्या लीडला नर्चर सुद्धा करू शकतो. त्याचा फॉलोअप घेऊ शकतो. प्री वेबिनारचे WhatsApp पाठवून मेसेज पाठवू शकतो. पोस्ट वेबिनारचे पाठवू शकतो. तुमच्या प्रॉडक्ट सर्व्हिसेसची माहिती पाठवू शकतो. तुमचे प्रमोशन वगैरे पाठवू शकतो. आणि तिकडे कस्टमरशी तुम्ही कॉल सुद्धा बुक करू शकता. इव्हन 24/7. इव्हन व्हाईल यू स्लीप. तुम्ही झोपलेला असाल त्यावेळेस सुद्धा. कसं वाटतं ऐकून? जस्ट कमेंटमध्ये टाइप करा. कसं वाटतं हे ऐकून? की मल्टिपल टूल न घेता एका टूलमध्ये हे सर्व काम करता येईल. ग्रेट, ग्रेट, ग्रेट सतीश सर म्हणतात. ग्रेट. ना जर तुम्हाला हे करायचं असेल ना, तर मार्केटमध्ये एवढे टूल्स आहेत. तर ते जी काही कॉस्टिंग काढलेली आहे ना, ती प्रत्येक वेबसाईटवरती जाऊन काढलेली कॉस्टिंग आहे. हे रिअल कॉस्टिंग आहे. तुम्ही सुद्धा पाहू शकता.
जर तुम्हाला वेबसाईट बनवायची, क्लिक फनल असेल, फ्लेक्झी फनल असेल, त्यांचा इयरली प्लॅन 35,000 38,000 पर्यंत आता गेलेला आहे. माहिती आहे, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हे माहीत असेल. लीड मॅनेजमेंटसाठी जर तुम्हाला Zoho, CRM वगैरे काय घ्यायचं असेल, तर त्यांचा 22,000 इयरली खर्च आहे. WhatsAppचं ऑटोमेशन आता तुमच्यापैकी जे वाटी वगैरे वापरतात ना, त्यांचा बेसिक प्लॅन 5 ते 6,000 चा असतो. पण त्यांचा प्रो प्लॅन 60,000 चा आहे इयरली. हे रिअल आहे. तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन पहा. रिअल ही हेच आहे. ऑटोमेशन करायचं, Zapier, Pabbly वापरायचं आहे. 18,000 इयरली चार्ज आहे. तुम्हाला तुमचा प्रॉडक्ट सर्व्हिसेसला ऑनलाईन घेऊन जायचंय, Shopifyचं स्टोअर तयार करायचंय, तर Shopifyचा प्लॅन सुद्धा 18,000 इयरली आहे. ईमेल पाठवायचे, तर ईमेलला 12,000 आपल्याकडे रेडी लागतील इयरचे. टीचेबल, थिंकिफाय हे जे एल-एम-एस सिस्टमचे जे प्रोव्हायडर आहेत, ते सुद्धा 10,000 कमीत कमी इयरली तुमच्याकडून चार्ज करतात. ना जो आपल्याला WhatsApp Googleचा जो Google ड्राईव्ह मिळतो, फ्री असतो 15 जीबीचा. पण जर त्याच्या पेडमध्ये जर गेलो आपण, तर ₹10,000 आपल्याला इयरली कॉस्टिंग आहे. कॅलेंडली 30 दिवसासाठी फ्री असतं, कॉल बुकिंगसाठी. 30 दिवसानंतर त्याचा प्रो प्लॅन आहे तो इयरली 10,000 आहे. तुम्हाला तुमच्या कस्टमरच्या मेंबरच्या बरोबर कनेक्ट राहायचं त्यांचा प्लॅन सुद्धा वेगळा आहे. एस-एम-एस सेंडिंगसाठी काही गेटवे बनवावे लागते, त्याचे सुद्धा काही कॉस्टिंग आहेत. म्हणजे आपल्याला जर आपला पूर्ण बिझनेस ऑटोमेट करायचा असेल, तर हे सर्व सॉफ्टवेअर लागतील. त्याची कॉस्टिंग जाईल 2,11,000 पर्यंत आणि हे रिअल कॉस्टिंग काढलेली मी मागील 2 दिवसात त्यांच्या प्रत्येकाच्या वेबसाईटमध्ये जाऊन जी रिअल कॉस्टिंग आहे ती काढलेली. म्हणजे हे सर्व जर ऑटोमेट करायचं तर आपल्याला 2,00,000 2,00,000 ची तयारी ठेवावी लागेल. ठीक आहे. बट आणखीन प्रॉब्लेम काय येतात? ते कॉस्टली तर आहे आणि मल्टिपल टूल वापरावे लागतील. पण प्रॉब्लेम आहे, की इट्स व्हेरी कन्फ्युजिंग. इट्स टू कॉम्प्लेक्स, टू कॉस्टली अँड टू कन्फ्युजिंग. प्रत्येक टूल घ्यायचं, त्याच्यावरती त्याचं लर्निंग घ्यायचं, हे कसं वापरायचं आणि प्रत्येक टूल एकमेकाला कसं जोडायचं हे सुद्धा शिकावं लागणार आहे. फक्त टूल घेऊन भागणार नाही. जरी तुमच्यापैकी काही जण म्हणतील, "सर आम्ही 2,00,000 स्पेंड करायला तयार आहोत." फक्त 2,00,000 स्पेंड करून भागणार नाही. तुम्हाला एक मेंटर सुद्धा घ्यावा लागेल. जो मेंटर हे सर्व टूल्स कसे कनेक्ट करून तुमचा बिझनेस ऑटोमेट कसं करायचं हे शिकवतो. जे की मी सुद्धा शिकवतो. ठीक आहे. तर हे कन्फ्युजिंग आहेत. दॅट्स व्हाय नेव्हर बिल्ड अ रिअल बिझनेस सिस्टम. यामुळे 90% बिझनेस ओनर याच्या नादीच लागत नाहीत. जे एम-एन-सी कंपन्या आहेत, Facebook, Instagram, अ, यांनी ह्या सिस्टम बिल्ड केलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला दररोज फॉलोअप येतात. तुम्ही जर फक्त तिकडे त्यांच्या याच्यात तिकडे जर एखादं फक्त प्रॉडक्ट पाहून गेलं ना, तुम्हाला मेल सुद्धा येतो, की तुमच्या हे लिस्टमध्ये पडलेलं आहे. का करू शकतात? कारण त्यांनी बॅक एंडला स्ट्राँग अशी सिस्टम बिल्ड केलेली आहे. जनरली भरपूर सारे बिझनेस ओनर हे करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांचा बिझनेस त्याच लेव्हलवरती अटकतो. आपल्याला हे करावं लागेल. पण हे कन्फ्युजिंग आहे त्यामुळे भरपूर सारी लोकं करत नाहीत. नाऊ यू हॅव अ ड्रीम टू बिल्ड अ ऑटोमेट बिझनेस सिस्टम. तुमच्या सर्वांची स्वप्न आहेत, की आपला बिझनेस पूर्ण ऑटोमेट केला पाहिजे. बट यू कांट स्पेंड 2,00,000 ऑन टूल्स अँड यू डोंट इव्हन हॅव क्लॅरिटी हाऊ टू यूज दोज टूल्स. जरी 2,00,000 तुम्ही स्पेंड केले, तरी ते कसे टूल वापरायचे याची क्लॅरिटी नसते. प्रत्येक टूल शिकायला गेलं तर जास्तीत जास्त वेळ जाणार आहे आणि शिकला तरी ते एकमेकांना कनेक्ट कसं करायचं, डॉट कसे कनेक्ट करायचे हे भरपूर साऱ्या बिझनेस ओनरला माहीत नसतं. नाऊ हे झाले प्रॉब्लेम. सो व्हॉट इस द रिअल सोल्युशन? काय मग याच्यासाठी रिअल सोल्युशन? रिअल सोल्युशन आहे आपला जो प्लॅटफॉर्म ज्याचं नाव आहे ऑटोमेशन ओएस. ऑल इन वन प्लॅटफॉर्म ज्याच्यामध्ये आपण हे सर्व गोष्टी करू शकतो. आपण लाईव्हमध्ये डेमो पाहणार आहोत. एक्साइटेड आहात पाहण्यासाठी? जस्ट कमेंटमध्ये ई टाइप करा. एक्साइटेड आहात? लाईव्ह डेमो पाहूया. एक्साइटेड. ज्याच्यामध्ये हे जे कॉस्टिंग 2,00,000चं जातंय हे आपण वाचवू शकतो. एक्साइटेड. ग्रेट. चल. नाऊ आपल्या टूलमध्ये जे ऑटोमेशन ओएस हा जो प्लॅटफॉर्म आहे याच्यामध्ये जबरदस्त अशा कन्सेप्ट आहे. जिकडे फनल एंड वेबसाईट तुम्हाला तिकडे वेबसाईट बनवता येतात, फनल बनवता येतात. आपण काय करूया डायरेक्टली आता डेमो पाहूया त्यानंतर रिटर्न इकडे येऊया. जस्ट वेट आपण डेमो पाहूया. एक मिनिट मी प्लॅटफॉर्म ओपन करतो. आपण लाईव्ह डेमो पाहूया. ऑटोमेशन ओएस.
एक्सायटेड, ग्रेट. चल ना, फर्स्ट लुक, प्रेमात पडावा असा लुक आहे, जबरदस्त लुक. ज्याच्यामध्ये एक्सायटेड, ग्रेट. सविताताई, नानासाहेब सर, मोनालीताई, ग्रेट. चला, सतीश सर, ठीक आहे. चला, फर्स्ट लुक मध्ये काय आहे? एका डॅशबोर्डवरती सर्व काही बिझनेस आपल्याला दिसतोय. जसं की इकडे अपॉर्च्युनिटी काय आहेत? जसं की मी तुम्हाला सांगितलं, आपल्या बिझनेसमध्ये ना 4 महत्त्वाचे पिलर आहेत. पहिला पिलर काय? लीड जनरेशन, कस्टमरला आणणं. दुसरा पिलर काय? आणलेल्या कस्टमरला मॅनेज करणं. तिसरा पिलर आहे, जे कस्टमर आले त्यांना ऑटोमेशन थ्रू मेसेज गेले पाहिजे. आणि चौथा पिलर आहे, डे टू डे ऑपरेशन, जे की दररोज आपण बिझनेसमध्ये करत असतो. ठीक आहे? स्क्रीन विजिबल आहे? ओके. हे 4 पिलर आपल्याला आहेत. आता आपण वन बाय वन काही पिलर पाहूया. जसं की मी तुम्हाला इकडे आपल्या प्रेझेंटेशनमध्ये सांगितलं, इकडे आपल्याला वेबसाईट बनवता येते. नाव मी जाईल लीड जनरेशनमध्ये. लीड जनरेशनमध्ये म्हणजे कस्टमर कुठून आणता येतो, जो पहिला पिलर. मग त्याच्यासाठी आपल्याला काय, आपल्याला स्वतःचा आपला शॉप तयार करता येतो. जसं की Shopifyचा शॉप आहे, ₹18,000 आपल्याला वर्षाला द्यावे लागतात. तर या प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हाला तुमचा शॉप सुद्धा तयार करता येतो. मी माझा शॉप इकडे डायरेक्टली तुम्हाला इकडे ओपन करून दाखवतो. ओके, जस्ट वेट. एक आयडिया येऊन जाईल तुम्हाला. ओके, जस्ट काय झालं? 1 मिनिट हां. आय थिंक डिस्कनेक्ट झालो मी. ओके, इकडे मी शॉप दाखवतो. शॉप कशाप्रकारे तुम्ही बनवू शकता. तुमचे जे काही ऑफलाईन प्रॉडक्ट असतील, सर्व्हिस असतील, त्याचं तुम्ही शॉप तयार करू शकता. जसं की मी इकडे माझा शॉप दाखवतो. ऑटोमेशन ओएस कम्युनिटी, इकडे हा शॉप. जिकडे आपण आपले प्रॉडक्ट टाकलेले, जसं की आपला कोर्स होता. कोर्सचं सुद्धा आपण इकडे टाकलंय. डायरेक्टली कस्टमर इकडे येईल, बाय नाव म्हणेल. त्यानंतर तो डायरेक्टली आपल्या पेमेंट गेटवेशी कनेक्ट होईल. पेमेंट कंप्लीट झाल्यानंतर त्याला ऑटोमॅटिकली या कोर्सचा ॲक्सेस मिळून जाईल. तुमचे फिजिकल प्रॉडक्ट असतील, डिजिटल प्रॉडक्ट असतील, ते तुम्ही या शॉपद्वारे सेल करू शकता. त्याचा डेटा आपल्याला लीड मॅनेजमेंटमध्ये येणार आहे. पहिलं काम झालं, आपण शॉपद्वारे लीड आणू शकतो. सेकंड, आपल्याला वेबसाईट बनवायची. मग इकडे वेबसाईट साईट बिल्डरमध्ये जर गेला, तर तिकडे तुम्हाला अनलिमिटेड वेबसाईट बनवता येतात. इकडे अनलिमिटेड टेम्पलेट सुद्धा आहेत तुमच्याकडे. त्या टेम्पलेटमध्ये जा, रेडी टू यूज टेम्पलेट आहेत. ज्या टेम्पलेटला आपण बॅक एंडला जाऊन त्याला फक्त एडिट करायचं आहे. भरपूर साऱ्या टेम्पलेट आहेत, प्रत्येक निश रिलेटेड. सपोज आता मी एखादी ट्रेनर कोचेसची टेम्पलेट ओपन करून दाखवतो. जर तुम्हाला वेबिनार काही अरेंज करायचं आहे, तर रेडीमेड टेम्पलेट येते. तुमची हेडलाईन टाका, कधी होणार आहे, काय वेळ आहे, कुठे काय करणार आहे, काय शिकायला मिळणार आहे, हे सर्व तुम्ही इकडे बॅक एंडला टाकू शकता. रेडीमेड टेम्पलेट आहे. पाहिलं? नाव. आणखीन काही टेम्पलेट आहेत. जसं की आता बिझनेस रिलेटेड, पॉडकास्ट, क्रिप्टो, सास, सोलर रिलेटेड बिझनेस, ज्यांचा सोलर रिलेटेड बिझनेस आहे, त्यांच्यासाठी रेडीमेड टेम्पलेट आहे. का? गेट इन टच. आणखीन मॅन्युफॅक्चर रिलेटेड. तुमचं जर काही मॅन्युफॅक्चरचं युनिट असेल, तर त्याच्या रिलेटेड सुद्धा तुम्ही वेबसाईट बनवू शकता. का? केमिकलचं जर जर काय असेल, तर ते बनवू शकता. वेगवेगळ्या, वेगवेगळ्या म्हणजे प्रत्येक बिझनेस रिलेटेड इकडे तुम्हाला फिटनेस ट्रेनर असाल, फिटनेस कोच असाल, तुम्हाला तुमची वेबसाईट बनवायची. रेडीमेड टेम्पलेट आहेत. याला बॅक एंडला जायचंय, फक्त एडिट करायचंय. सर्व बाकी जे कोडिंगचं याचं सर्व काम आम्ही करून ठेवलेलं आहे. बॅक एंडला फक्त तुम्हाला जाऊन तुमचा डाटा फिलअप करायचा आहे. आफ्टर बिफोरचे तुम्हाला जर काय टाकायचे असतील टाकू शकता. भरपूर सारे म्हणजे प्रत्येक बिझनेस रिलेटेड, जसं की इकडे तुम्ही पाहू शकताय. फ्रीलान्सिंग असेल, ट्रेनिंग एंड कोचिंग, एज्युकेशन, एज्युकेशनल रिलेटेड काय जर काय तुमची वेबसाईट बनवायची असेल, पहा स्कूलची वेबसाईट. काय तुमचं मिशन कंप्लीशन, काय तुम्ही शिकवता, सर्व काही तुम्हाला इकडे रेडीमेड टेम्पलेट मिळतात. त्या टेम्पलेटला ॲज पर तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही चेंज करू शकता. सपोज इकडे आणखीन एक दाखवतो, रिअल इस्टेट, हॉट टॉपिक. तुमचा काही प्रोजेक्ट आहे रिअल इस्टेटचा. तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टच्या विषयीची माहिती सांगायची कस्टमरला, पोहोचवायची. रेडीमेड टेम्पलेट. किंवा माझ्याकडे असे सुद्धा माझे स्टुडंट आहेत. ते काय करतात, रिअल इस्टेटचे जे काही क्लायंट असतात ना, त्यांना वेबसाईट बनवतात, सेल करून देतात. म्हणजे
जर तुम्हाला जर इंटरेस्ट असेल डिजिटल मार्केटिंगमध्ये, तुम्हाला तुमचा बिझनेस चालू करायचा आहे नवीन, तर तुम्ही या प्लॅटफॉर्मवरून डायरेक्टली वेबसाईट बनवून देऊन सुद्धा कस्टमरला सेल करू शकता. 10,000 ते 20,000 कुणी डिजिटल मार्केटर घेतात एक वेबसाईट बनवण्यासाठी आणि इकडे तुम्हाला वेबसाईट बनवण्यासाठी वेळ फक्त 1 ते 2 तास लागणार आहे. जर तुम्ही एक्सपर्ट असाल तर आणि जरी एक्सपर्ट नसाल तर 1 ते 2 दिवस. 2 दिवसाच्या वरती जाणारच नाही. कारण रेडीमेड सर्व टेम्प्लेट बनवतात. फक्त तुम्हाला इकडे कस्टमरकडून फोटो घ्यायचेत, त्याची इन्फॉर्मेशन टाकायची, लाईव्ह करून द्यायची. पहा रिअल इस्टेट रिलेटेड. तुम्ही तुमचा बिझनेस सुद्धा चालू करू शकता. ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी हां. आणखी एक दाखवतो ज्यांना ई-शॉप बनवायचा आहे. ई-शॉपसाठी एक आपल्याकडे इकडे एक जबरदस्त होता. ओके. फूड, हॉटेल रिलेटेड इंडस्ट्री किंवा तुम्हाला तुमचा ई-शॉप बनवायचा आहे. तुम्ही इकडे ई-शॉप बनवू शकता. जसं की इकडे आता हे हॉटेल रिलेटेड टाकलंय. तुम्ही या सेम टेम्प्लेटला कन्व्हर्ट करू शकता तुमच्या ई-शॉपमध्ये. फक्त नावं वगैरे चेंज करावी लागतील. बाकी ॲज इट इज सेम वेबसाईट वापरू शकता. ठीक आहे. म्हणजे इकडून तुम्हाला जबरदस्त अशी वेबसाईट सुद्धा बनवता येते. भरपूर साऱ्या गोष्टी इकडे करता येतात. इकडे अनलिमिटेड तुम्ही डोमेन कनेक्ट करू शकता. वेबसाईटवरती अनलिमिटेड फॉर्म टाकू शकता. ॲड्स एंड सोशल. ॲड्स एंड सोशल हा जबरदस्त कन्सेप्ट आहे, जे की तुम्ही शेड्यूल टाकता. तुम्ही तुमच्या सोशल मीडियावरती ज्या काही पोस्ट टाकता, त्या तुम्हाला ऑटोमॅटिकली टाकता येतात. तिकडून शेड्यूल लावता येतं. जसं की मी इकडे सोशलमध्ये गेलो. तुमचे जे काही सोशल मीडियाचे अकाउंट आहेत, तुम्ही इकडे कनेक्ट करू शकता एकत्र आणि त्यांच्यावरती शेड्यूल लावू शकता, की कोणत्या वेळेस कोणत्या प्लॅटफॉर्मवरती कोणती पोस्ट पडली पाहिजे. असं सुद्धा लावू शकता. इव्हन इकडून तुम्ही Facebookचे ॲड रन करू शकता. क्रिएटिव्ह हबद्वारे Facebookच्या ॲडसाठी जे लागणारे ॲड क्रिएटिव्ह असतात, ते तुम्ही इकडे तयार करू शकता. एनालिसिसमध्ये तुमचा प्रोजेक्ट कसा चाललेला आहे, तुमचं Facebook अकाउंट कसं रन करतंय, ते सुद्धा तुम्ही इकडे पाहू शकता. ब्रँड कंटेंटमध्ये तुम्ही तुमच्या ब्रँडचा कंटेंट बनवू शकता. म्हणजे इकडे मल्टिपल वे तुम्ही भरपूर सारे अ, अ, ॲड ॲडला सुद्धा टार्गेट करू शकता, की सपोज मला मेटा ॲड रन करायची, मला फक्त Instagramची ॲड रन करायची, मला फक्त WhatsAppची ॲड रन करायची, त्यासुद्धा ॲड तुम्ही इकडून रन करू शकता. ठीक आहे. हे झालं एक पिलर आपण कंप्लीट केला, की लीड आणली. या वेगळ्या-वेगळ्या मार्गातून लीड आणली. आता आणलेल्या लीडला मॅनेज करायचंय. मग त्याच्यासाठी लीड मॅनेजमेंटचा हा दुसरा टूल. मग इथे लीड मॅनेजमेंटमध्ये जसं की जर मी माझा एक लीड मॅनेजमेंटचा वर्कफ्लो दाखवतो. मी वर्कशॉप घेतो. ज्यामध्ये माझी लीड येते. मग त्याच्यापैकी किती जणांनी माझा वर्कशॉप अटेंड केला त्याचा डाटा माझ्याकडे आहे. किती जणांनी अटेंड नाही केला त्याचा डाटा माझ्याकडे आहे. किती जणांनी माझं प्रॉडक्ट पर्चेस केलं याचा डाटा सुद्धा माझ्याकडे आहे. याने काय झालं, की मी यांना परत इन फ्युचरमध्ये जाऊन इकडे लीड ऑटोमेशनमध्ये जाऊन प्रत्येकाला टार्गेट करू शकतो. जसं ज्याचं टेम्परेचर तसं त्याला मेसेज पाठवू शकतो. जे आपण मगाशी प्रेझेंटेशनमध्ये पाहिलं. लीडमध्ये काय केलं आपल्याला इथे एज्युकेशनल रिलेटेड कंटेंट गेला पाहिजे. वेबिनार अटेंड ज्यांनी अटेंड केलेलं आहे त्यांना कंपॅरिझनचा कंटेंट गेला पाहिजे. ज्यांनी अटेंड नाही केला त्यांना परत एज्युकेशनचाच कंटेंट गेला पाहिजे. ज्यांनी पर्चेस केलेलं आहे किंवा ज्यांनी अटेंड केलेलं आहे पण पर्चेस नाही केलं, त्यांना ऑफरचा कंटेंट गेला पाहिजे. जसं टेम्परेचर तसा कंटेंट गेला पाहिजे. इथे तुम्ही तुमच्या बिझनेस रिलेटेड सुद्धा पाइपलाईन बनवू शकता. सपोज मी एक पाइपलाईन इकडे लाईव्हमध्ये बनवून दाखवतो. क्रिएट न्यू पाइपलाईन म्हणेल. याला एक नाव देऊया आपण टुडे डेमो. आता या डेमो पाइपलाईनमध्ये काय आहे, की माझ्याकडे एक लीड आली, कस्टमर आला. ही पहिली स्टेज झाली. आलेल्या कस्टमरला मला कॉल करायचे आहेत. मग मी काय करेल किंवा मेसेज. मेसेज WhatsAppचे मेसेज करायचे आहेत. त्यानंतर कुणी वेबिनार अटेंड केला, वेबिनार नॉट शो अप. त्यानंतर परत मला फॉलोअप करायचा आहे. मी फॉलोअपचं इकडे टाकेल. फॉलोअप किंवा मग काय करूया तिथे हां, ऑन लीड ज्याने आपलं प्रॉडक्ट घेतलं किंवा लॉस्ट लीड असं तुम्ही तुमची पाइपलाईन बनवू शकता ॲज पर तुमच्या रिक्वायरमेंटनुसार. तुमचा बिझनेस कोणताही असू द्या, त्या रिलेटेड तुम्हाला जसं हवंय तशा पाइपलाईन बनवू शकता. मी इकडे याला सेव्ह करतो. ही पाइपलाईन मला इकडे आता अपॉर्च्युनिटीमध्ये दिसायला लागेल. ही पाइपलाईन तयार झाली. लीड, मेसेज, वेबिनार नॉट शो अप, वॉन आणि लॉस्ट. मग याच्यामध्ये तुम्ही पुढे जाऊन याच्याशी रिलेटेड ऑटोमेशन लावू शकता. जसं टेम्परेचर आहे, तसं त्याला ऑटोमेशन लावू शकता. याच्यामध्ये कॉन्टॅक्ट तुम्ही अनलिमिटेड ॲड करू शकता.
कॉन्टॅक्टला टॅग असाइन करू शकता, ग्रुप असाइन करू शकता. कोणता ग्रुप आहे, वेगवेगळे ग्रुप जर तुम्हाला काही ग्रुप टाकायचे असतील, ग्रुप असाइन करू शकता, टॅग असाइन करू शकता. त्यानंतर मेटाची लीड सुद्धा तुम्ही डायरेक्ट मेटाचं जर तुम्ही Facebook ॲड रन करताय, तिकडे जर काही फॉर्म फिल अप करतायत, त्याची लीड डायरेक्टली तुम्ही या प्लॅटफॉर्मवरती आणू शकता डायरेक्टली. ज्याने पुढले काम आसान होणार आहे. आता एक 2 पिलर आपण पाहिलेत. तिसरा पिलर आहे ऑटोमेशन. म्हणजे आता कस्टमरला आपण आणलं, वेबसाईट थ्रू कस्टमरला आणलं, मॅनेज केलं प्रॉपरली. त्याला आता ऑटोमेट करायचंय. मग त्याला आपण इकडे ईमेलने ईमेल पाठवू शकतो. इकडे रेडीमेड टेम्प्लेट भरपूर सारे प्री बिल्ट टेम्प्लेट आहेत तुम्हाला इकडे मिळतात. जर तुम्हाला काही पेमेंट रिमाइंडर रिलेटेड ईमेल पाठवायचा आहे, लाईव्ह तुमचा वेबिनार रिलेटेड ईमेल पाठवायचा आहे, टेम्प्लेट आहेत. पेमेंट डन कंप्लीटेड किंवा पेमेंट फेल झाल्यानंतर एखादा मेसेज पाठवायचा आहे, की तुम्ही पेमेंट फेल केलेले परत पेमेंट करा. म्हणजे जो लॉस्ट होणारा कस्टमर होता ना, त्याला आपण परत घेऊन येऊ शकतो. टेम्प्लेट पहा कसे आहेत. हाय, इथे डायरेक्ट तुमच्या कस्टमरचं नाव येणार. वी नोटीस दॅट युअर पेमेंट फॉर इन्व्हॉइसचं नाव येईल. कशासाठी इन्व्हाईट होतं, ते फेल झालं होतं. काइंडली रिट्राय द पेमेंट. परत पेमेंटची आपण लिंक देऊ शकतो. म्हणजे जे लॉस झालेले आहेत, त्याला आपण परत आणू शकतो. असे मल्टिपल असे ईमेल मार्केटिंगचे टूल आहेत. त्याचबरोबर इकडे WhatsApp. तुम्ही तुमचा WhatsAppचा नंबर किंवा तुम्ही तुमच्या टीमचे नंबर इकडे अनलिमिटेड कनेक्ट करू शकता. त्यांना इकडे रेडीमेड टेम्प्लेट आहेत. जसं ईमेलचे टेम्प्लेट आहेत, तसे WhatsAppचे सुद्धा प्री बिल्ट टेम्प्लेट आहेत. ते टेम्प्लेट यूज करू शकता. वेबिनारच्यासाठी करू शकता, पेमेंटसाठी करू शकता. म्हणजे ऑफलाईन, ऑनलाईन दोन्ही बिझनेससाठी भरपूर सारे टेम्प्लेट आहेत. आता सर्वात मोठी खासियत, जी या टूलचा आत्मा म्हणता येईल किंवा बेस म्हणता येईल, ते म्हणजे Facebookचा मेटा बिझनेसचा APIचा सेटअप सुद्धा आपण याच्यामध्ये देतो. जे जर तुम्ही इंडिव्हिज्युअली Facebookचा अप्रूव्हल घेण्यासाठी जर गेला, तर त्याच्यासाठी मेटाचं अप्रूव्हल घेण्यासाठी भरपूर साऱ्या गोष्टी कराव्या लागतात. पण आम्ही मेटा पार्टनर आहोत, त्यामुळे भरपूर साऱ्या गोष्टी आम्ही रेडीमेड तुमच्यासाठी करून ठेवलेल्या आहेत. तुम्हाला काय करायचं, इकडे फक्त तुमचा मेटाचा अकाउंट यूज करू शकता. इकडे 2 प्रकारे तुम्ही मेटाचा अकाउंट यूज करू शकता. तुम्ही तुमचा व्हर्चुअल नंबर सुद्धा घेऊ शकता किंवा तुमचा एक्झिस्टिंग नंबरला सुद्धा मेटाच्या बरोबर कनेक्ट करू शकता. याची खासियत काय राहते, की Facebookच्या मेटाकडून आपल्याला WhatsAppचा अकाउंट APIचा सेटअप मिळतो. त्यामुळे अकाउंट बॅन होण्याचे चान्सेस नाहीत. इथे अनलिमिटेड ईमेल आपण पाठवू शकतो. जसं की इकडे तुम्ही पाहू शकताय, हा माझा फोन नंबर आहे. हा व्हर्चुअल नंबर आहे. व्हर्चुअल नंबर घेण्यामागचा फायदा काय? जर उद्या आपण जर Facebookच्या पॉलिसीचं काय व्हायोलेशन केलं, कोणता एक शब्द जर आपला वाईट तिकडे गेला आणि तिकडे व्हायोलेशन झालं, तर आपलं मेटाचं अकाउंट बॅन होतं WhatsAppचं. मग त्यावेळेस जर व्हर्चुअल नंबर बॅन झाला, काही प्रॉब्लेम नाही. सेकंड व्हर्चुअल नंबर घेऊन सुद्धा आपण चालवू शकतो किंवा तुमचा जो फिजिकल नंबर आहे त्याने सुद्धा आपण कनेक्ट करू शकतो. आणि इकडे जो कोटा असतो तुम्हाला ईमेल WhatsAppचे मेसेज पाठवण्याचा, तो सुरुवातीलाच्या स्टेजमध्ये तुम्हाला 100चा कोटा मिळतो. जसं-जसं हे प्रॉडक्ट तुम्ही वापरत जाता, तसं तुम्हाला 10,000, 20,000, 1,00,000 असा कोटा मिळत जातो. जसं वापरत जाल तसं वाढत जातो. ठीक आहे. याच्यामध्ये Facebook आपल्याला ज्या काही टेम्प्लेट आहेत त्या अप्रूव्ह करून देतो. ज्या अप्रूव्हल टेम्प्लेट आहेत त्याच आपण वापरू शकतो. जसं की आज तुम्हाला भरपूर सारे ऑटोमेशनचे मेल आले असतील, WhatsApp आले असतील. याच WhatsAppचे मेसेज होते. कारण इकडे Facebookने आपल्याला अप्रूव्ह केलं की तुम्ही हे WhatsAppला मेसेज पाठवू शकता. मेटाने अप्रूव्ह केलेलं आहे. त्यामुळे मी हजारो लोकांपर्यंत हे मेसेज पाठवू शकलो. 1000-2000 लोकांना सुद्धा मी ॲट अ टाईम पाठवू शकतो. का तर मला अप्रूव्ह मिळालेलं आहे. सेम तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये करू शकता. हा खूप जबरदस्त बेस आहे. जे तुम्ही मेसेज पाठवले, समोरच्या व्यक्तीने कस्टमरने तुम्हाला रिप्लाय दिला, तर तो काय रिप्लाय? तो एका शॉटमध्ये एका इनबॉक्समध्ये आपल्याला पाहता येतो. ईमेलचा आणि WhatsAppचा सुद्धा. सपोज आता हे प्रमोद पवार सर 44 मिनिटापूर्वी त्यांना मेसेज गेला. त्यांनी रिटर्न जर मेसेज केला असता, तर मला इकडे इनबॉक्समध्ये दिसला असता. जे आत्ता मेसेज चाललेले आहेत. याच्यापैकी मे बी तुमची नावं सुद्धा इकडे तुम्हाला सापडतील. पहा, इकडे काय केलं? जो की आपला वर्कशॉपचा ईमेल गेला आणि वी आर लाईव्ह हा बरोबर तुम्हाला 7 वाजता 7:30 वाजता हा ईमेल सुद्धा गेला. आहे. रिटर्न जे मेसेज येतात ते सुद्धा इकडे इनबॉक्समध्ये आले. ठीक आहे. आता आपण ऑटोमेशन सुद्धा पाहिलं, लीड जनरेशन पाहिलं, लीड मॅनेजमेंट पाहिलं, लीड ऑटोमेशन पाहिलं. नाव बेस्ड ऑपरेशन. ऑपरेशनमध्ये काय? तर तुमचं डे टू डे वर्क
किंवा तुम्हाला जर तुमच्या टीमला, तुमच्या एम्प्लॉयला काही टास्क द्यायचे, त्याने किती प्रमाणात टास्क केले ते तुम्ही इकडून देऊ शकता. टास्क मॅनेजमेंट इकडे करू शकता. कारण टीम मेंबर एव्हरी इयर तुम्हाला अप्रायझल मागणार आहे. त्यावेळेस तुम्ही हे जर टास्क समोर ठेवले, तर किती प्रमाणात त्याने काम केलेलं किती प्रमाणात अ, गोष्टी केलेल्या त्या वन शॉटमध्ये तुम्हाला इकडे पाहता मिळणार. हा एक गोष्ट आहे याच्यात. आणि जे कोचेस, ट्रेनर, कन्सल्टंट आहेत ना, त्यांच्यासाठी एक अपॉर्च्युनिटी इकडे. तुम्ही तुमचा एल-एम-एस सिस्टम म्हणजे तुम्ही तुमचे कोर्सेस सुद्धा इकडे लॉन्च करू शकता. तुमचा कोर्सेस लॉन्च करू शकता. जसं की मी प्रिव्ह्यू दाखवतो. आपली कम्युनिटी तयार करू शकता आणि हे इंडियामधलं फर्स्ट टूल आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला कम्युनिटी काय करते ना, सगळं कळतं. म्हणजे तुमचे स्टुडंट किती जणांनी तुमचा कोर्स किती वेळ पाहिलेला आहे, सर्व काही कळतं. सपोज इकडे आता मी माझ्या कम्युनिटीमध्ये हे 2 कोर्सेस दिलेत, ज्याच्यामध्ये हे टूल कसं वापरायचं याचे डीप ट्रेनिंग सुद्धा दिलेले आहेत. आम्ही वन टू वनचा कॉल सुद्धा घेतो, बट इकडे टूल सुद्धा दिले. कसं टूल वापरायचं, कशाप्रकारे इकडे सीआरएम कसं वापरायचं, काय कसं वापरायचं, सर्व काही दिलेत. आत्ता हे हिंदीमध्ये दिलेत, मराठीमध्ये सुद्धा काही वेळात येऊन जातील मराठीमध्ये सुद्धा. नाव तुमचे जे काही मेंबर आहेत, मेंबरचा डाटा एका ठिकाणी पाहू शकता. त्यानंतर लीडर बोर्डमध्ये तुमचे जे काही स्टुडंट आहेत, त्यांनी किती तुमचा वर्कशॉप पाहिला, त्यांचा डाटा सुद्धा इकडे पाहता येतो. म्हणजे आपल्याला सुद्धा कळतं, की आपले स्टुडंट किती ॲक्टिव्ह आहेत. म्हणजे तुम्हाला इकडे तुमचा कोर्स सुद्धा लॉन्च करता येणार. आणि फायनान्समध्ये जर गेला, जे ऑफलाईन बिझनेससाठी वरदान आहे, याच्यामध्ये तुम्ही तुमचे वेगवेगळे प्रॉडक्ट बनवू शकता डायरेक्टली, सेल करू शकता. प्लस सबस्क्रिप्शन बेस असेल, इन्स्टॉलमेंट बेस असेल ते करू शकता. इन्व्हॉइस बनवायचे इन्व्हॉइस बनवू शकता. कोटेशन बनवायचे कोटेशन बनवू शकता. डे टू डे ट्रान्झॅक्शन असतील, तुमचा एक्सपेन्स मॅनेज करणं असेल, इन्कमचा रिपोर्ट, एक्सपेन्सचा रिपोर्ट, जो काही रिपोर्ट बिझनेसमध्ये लागतो ते आपण इकडे सर्व करू शकतो. पेमेंट गेटवेमध्ये मल्टिपल पेमेंट गेटवे तुम्ही इकडे ॲड करू शकता. तुमच्या वेबसाईटवरून डायरेक्ट जर पर्चेस करायचं असेल तर ते करू शकता. इथे 2 इंटरनॅशनल पेमेंट गेटवे सुद्धा आहेत. Stripe आणि PayPal. हे सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. म्हणजे इंटरनॅशनली जर तुम्हाला काही पेमेंट घ्यायचं असेल तर ते सुद्धा ॲक्सेप्ट करू शकता. ओके. असा हा आपला ऑटोमेशनचा OSचा प्लॅटफॉर्म. एक टूल मल्टिपल काम करतं. कसा वाटला? जस्ट कमेंटमध्ये येऊ द्या. त्यानंतर परत मी कसा वाटला डेमो? म्युच्युअल फंड रिलेटेड बिझनेस आहेत. भरपूर सारे तिकडे टेम्प्लेट आहेत. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. कसा वाटला प्लॅटफॉर्म? ग्रेट, ग्रेट. फारच छान. सतीश सर, थँक यू, थँक यू. चला, तर या टूलमध्ये आपल्याला तुम्हाला पूर्णतः वेगवेगळे मल्टिपल अशा वेबसाईट बनवू शकता, मल्टिपल फनल बनवू शकता. WhatsApp मार्केटिंग करू शकता, जसं मी आता दाखवलं तुम्हाला. CRM कस्टमरला मॅनेज करू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे वर्कफ्लो लावू शकता. ओके, वर्कफ्लो राहिलं का? 1 मिनिट वर्कफ्लो मी दाखवतो. ऑटोमेशनचा वर्कफ्लो काय असतो? जस्ट वेट. ऑटोमेशनच्या वर्कफ्लोमध्ये जसं मी सांगितलं ट्रिगर एंड ॲक्शन. ट्रिगर काय झालं, की काय, कसा ॲक्शन करावा? जसं की मी माझा वर्कफ्लो दाखवतो. आपण आता फ्री वर्कशॉपचे जे काही वेबिनारचे जे काही वर्कफ्लो आहेत ते दाखवतो तुम्हाला. पहा आजचा वेबिनार, वेडनेसडेचा वेबिनार, त्याचा वर्कफ्लो काय आहे? वीकली रिकरिंग हा फक्त वेडनेसडेला सकाळी 10 वाजता ट्रिगर झाला पाहिजे. त्यानंतर म्हणजे ऑटोमेशन स्टार्ट व्हेन फॉलोइंग ट्रिगर कंडिशन इज मीट. एव्हरी वेडनेसडेला 10 वाजून 10 मिनिटांनी हा ट्रिगर झाला पाहिजे. दुसऱ्या कोणत्याही दिवशी नाही. कारण वेडनेसडेला आपला हा प्रोग्राम आहे. त्यानंतर फर्स्ट ईमेल गेला, WhatsAppचा मेसेज गेला पाहिजे. कुठून गेला पाहिजे? क्लाउडच्या API वरून. हा मेसेज तुम्हाला सुद्धा आलेला आहे सकाळी. त्यानंतर एक ईमेल गेला पाहिजे, की आज वर्कशॉप आहे. जे की आपण टेम्प्लेट ऑलरेडी बनवलेत, त्या टेम्प्लेट इकडे अटॅच केल्या. त्यानंतर 560 मिनिट वेट करायचा. त्यानंतर साडे अ, 7 6:30 वाजता एक ईमेल जाईल. ज्याच्यामध्ये हा होता, की 1 तास बाकी तुम्हाला सुद्धा ही ईमेल आली. त्यानंतर परत 55 मिनिट वेट म्हणजे 1 तासाचा वेट. त्यानंतर परत एक मेसेज जाईल, वी आर लाईव्ह. WhatsAppचा मेसेज. पहा हा मेसेज तुम्हाला आला होता, हॅलो वी आर लाईव्ह. याने काय होतं शो ऑफ रेशो वाढतो. राइट टाईमला तुम्हाला मेसेज मिळाला. हे मी काही मॅन्युअली करत बसलो नाही. बॅक एंडला हे सर्व काम टूलनं केलं आणि एवढं मला ऑटोमेशनचा फ्लो बनवण्यासाठी हार्डली 15 ते 20 मिनिटं गेलेत. ठीक आहे. लाईव्ह. याचे लॉग्स पहा. आज मी किती जणांना हा वर्कफ्लो पाठवला. 3,168 लोकांना हा वर्कफ्लो गेला.
आता काहीच पेंडिंग नाही. सर्व टास्क कंप्लीट झाले. याच्यामध्ये काही तुमची सुद्धा नावं असतील. नाव हे जर मला स्वतःला करायचं असतं किंवा माझ्या टीमला करायचं असतं, तर माझे लिमिटेशन्स आहेत. मी 3,000 लोकांना इतके मेसेज पाठवू शकलो नसतो. बरोबर ना? हे काम आपल्याला टूलनं करून दिलं. ही टूलची ताकद आहे. मला जर 3,000 WhatsAppचे मेसेज किंवा 3,000 ईमेल पाठवायचे असते माझ्या कस्टमरला, तर मी करू शकलो नसतो. कारण आपले लिमिटेशन्स आहेत. पण सिस्टम आपल्या बिहाफ काम करते. लाईव्ह उदाहरण तुम्हाला दाखवलं. ठीक आहे. आहे जबरदस्त प्लॅटफॉर्म. नाव जर इकडे आपण एक टेम्पररी काहीतरी वर्कफ्लोचा तुम्हाला बनवून दाखवतो. ॲड ट्रिगर. सपोज मला एक वर्कफ्लो बनवायचा आहे फॉर्मचा, की माझ्या वेबसाईटवरती जो कोण येईल, त्याने जो फॉर्म फिलअप केला. आता जसं वेबसाईटवरती मी हा वेबिनार फनलचा फॉर्म टाकलाय. माझ्या वेबसाईटवरती जो कोण येईल, फॉर्म फिलअप केल्यानंतर काय घडलं पाहिजे? मी इथे सेट करेल. पहिला त्याला एक WhatsAppचा मेसेज पाठवेल. मग कुठून पाठवेल? की सिलेक्ट डिव्हाइस. तुम्हाला जर इंडिव्हिज्युअल डिव्हाइसवरून पाठवायचं आहे, तुमच्या टीमच्या डिव्हाइसवरून पाठवायचं तिकडून पाठवू शकता किंवा क्लाउड एपीआय. मी पाठवेल क्लाउड एपीआय पासून. इकडे आपण मेसेज सेट केले, जे अप्रूव्हल मिळालेत. कन्फर्म मेसेज गेला. त्यानंतर सेकंड काय गेला पाहिजे? ईमेल गेला पाहिजे. ईमेलमध्ये सुद्धा आपण काही टेम्प्लेट बनवलेत. जसं की इकडे मी वेलकम मेसेजचे टेम्प्लेट बनवलेत. टुमारो, टुडे असे काही टेम्प्लेट बनवलेत. ठीक आहे. कन्फर्म केलं. वेलकम मेसेज. त्यानंतर काय बाबा? डिले. किती मिनिटाचा? आफ्टर 4 तासानंतर एक मेसेज गेला पाहिजे. काय गेला पाहिजे मेसेज? परत WhatsApp, परत ईमेल. किंवा जर तुम्हाला कोर्सचा ॲक्सेस द्यायचा आहे कस्टमरला, तर इकडे मल्टिपल ऑपरेशनमध्ये तर टॅग काय असाइन करायचा आहे, रिमूव्ह काय टॅग करायचा आहे, कोर्सचा कोणाला ॲक्सेस द्यायचा आहे, कोणाचा काढून घ्यायचा आहे, कम्युनिटीमध्ये त्याला ॲड करायचं आहे, नाही करायचं, कुठल्या ग्रुपमध्ये टाकायचं आहे, कुठल्या स्टाफला असाइन करायचं आहे. तुमच्याकडे जर मल्टिपल स्टाफ असेल, तुम्हाला हे टास्क असाइन करायचे स्टाफला, तर इकडून सुद्धा करू शकता. म्हणजे हे जर मला करण्यासाठी आता हार्डली 2 ते 3 मिनिटं लागली. किंवा हे जर टेम्प्लेट वगैरे बनवण्यासाठी हार्डली 20 मिनिटं जातील. पण हे मी वन टाईम काम करणार. हे काम मला लाईफटाईम मदत करणार. बरोबर? जसं मी मगाशी माझं लाईव्हमधलं वर्कफ्लो दाखवला. आहे? जबरदस्त आहे. ठीक. चला, आता पुढे येऊया आपल्या प्रेझेंटेशनमध्ये. आहे जबरदस्त? येस, येस, येस. थँक यू, सतीश सर. चला. नाऊ इट्स टू कुठे गेलं? नाऊ ऑटोमेट युअर एंटायर बिझनेस, वी बिकम युअर ऑटोमेशन पार्टनर. तुम्ही मला तुमचा ऑटोमेशन पार्टनर बनवू शकता किंवा आमचा तुम्ही पार्टनर बनू शकता. ही प्री लॉन्चची ऑफर आहे. कारण तुमच्यापैकी बरेच जण माझा 5 डेजचा वर्कशॉप अटेंड करणारे अटेंडे आहेत किंवा ज्यांनी माझा फ्री वर्कशॉप पाहिलेले ते अटेंड आहेत. इकडे नवीन कस्टमर नाहीये. त्यासाठी मी ही प्री लॉन्चची ऑफर सुरुवातीला काय केलं, की आपल्या कम्युनिटीमध्ये द्यायची हा निर्णय घेतला आणि प्री लॉन्चच्या ऑफरचा एक फायदा राहतो. तुम्हाला अनलिमिटेड कॉन्टॅक्ट, अनलिमिटेड ऑटोमेशन तुम्ही या प्लॅटफॉर्मद्वारे तुम्हाला मिळणार आहे. ज्याच्यामध्ये 1 इयर ऑटोमेशनचा प्लॅटफॉर्म हा तुम्हाला रिकरिंग बेसचा प्लॅटफॉर्म राहणार आहे. आपला मंथली 6,000 किमतीचा हा प्लॅटफॉर्म आहे. पण आता आपण मंथलीचा स्टॉप केलेला आहे. आपण 2 ऑफर देतो. एक आहे 3 महिन्याची ऑफर, एक आहे वर्षाची ऑफर. मग काय आहे त्याच्या अगोदर तुम्ही ज्यावेळेस ह्या ऑफरमध्ये येता, त्यावेळेस 1 तासाचा ऑनबोर्डिंग कॉल तुमचा आणि माझा होतो. ज्याच्यामध्ये आपण कंप्लीट टूलचा ओव्हरव्ह्यू तिकडे तुम्हाला दिला जातो. स्टेप बाय स्टेप सेटअप टू बिल्ड युअर फर्स्ट ऑटोमेशन वर्कफ्लो. तुमच्या बिझनेसमध्ये पहिलं ऑटोमेशन कसं तयार करायचं याच्यासाठी गाईडन्स दिला जातो. हाऊ धिस टूल कॅन हेल्प युअर ऑटोमेट युअर बिझनेस. तुमच्या बिझनेसमध्ये प्रॉपरली तुमच्या बिझनेसमध्ये हे टूल कसं वापरायचं याचं नॉलेज सुद्धा तुम्हाला तिकडे प्रोव्हाईड केलं जातं. ना स्टेप बाय स्टेप ट्रेनिंग व्हिडिओ आहे तिकडे. जसं मी तुम्हाला माझं कम्युनिटीचा ॲक्सेस दाखवलं, तिकडे ट्रेनिंग व्हिडिओ स्टेप बाय स्टेप बनवलेले, की ऑटोमेशन ओएस टूल कसं वापरायचं. स्टेप बाय स्टेप पहिलं लीड कशी आणायची, नर्चर कशी करायची, वेबसाईट कशी बनवायची, ऑटोमेशनचा वर्कफ्लो कसा तयार करायचा. हार्डली 5 मिनिट, 10 मिनिटचे छोटे-छोटे व्हिडिओ आहेत. म्हणजे तुम्ही एका बाजूने व्हिडिओ पाहायचे, एका बाजूने तुमची सिस्टम तयार होत असते. जोपर्यंत तुमचे व्हिडिओ कंप्लीट होतात ना, तोपर्यंत तुमची सिस्टम बिल्ड झालेली असते. कारण तुम्ही व्हिडिओ पाहताय, इम्प्लिमेंट करताय, व्हिडिओ पाहताय, इम्प्लिमेंट करताय. ठीक आहे. व्हिडिओ ट्रेनिंग लर्न हाऊ टू बिल्ड कंप्लीट बिझनेस सिस्टम. बिझनेसची सिस्टम कशी बिल्ड करायची याच्याशी रिलेटेड व्हिडिओ आहेत. आता सध्या हिंदीमध्ये आहेत.
मराठीमध्ये सुद्धा काही दिवसानंतर तिकडे मराठीमधले सुद्धा तुम्हाला व्हिडिओ दिसतील. प्लस या प्लॅटफॉर्मच्या बरोबर तुम्हाला 5 डे लाईव्ह बूट कॅम्प चॅलेंजचा ॲक्सेस सुद्धा मिळणार आहे. ज्याच्यामध्ये आपण तुमचा बिझनेसचा स्ट्रक्चर कसं बिल्ड करायचं, स्केल कसं करायचं किंवा बिझनेसला ऑटोमेट करण्यासाठी सिस्टम कशी वापरायची याचं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन दाखवत असतो. लाईव्हमध्ये हा बूट कॅम्पचा ॲक्सेस तुम्हाला तिकडे फ्रीमध्ये मिळणार आहे. जो की आपण सेम हा प्रोग्राम 3,000 ला सेल करतो. आता जे तुमच्यापैकी काही जणांनी ऑलरेडी हा अटेंड केलेला आहे, काही जण अटेंड करत आहेत. तर त्या प्रोग्रामचा ॲक्सेस या प्लॅटफॉर्मच्या बरोबर तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे. नाव ज्याच्यामध्ये मल्टिपल अशा काही गोष्टी आहेत, ज्याच्यामध्ये मल्टिपल अशा आपण बोनसेस सुद्धा प्रोव्हाईड करतो. ज्याच्यामध्ये 14 डेजचं चॅलेंज चालू आहे. बूट कॅम्पचा ॲक्सेस असेल, 90 डेजचा वीकली लाईव्ह क्वेशन आन्सर म्हणजे एव्हरी फ्रायडेला आपला वीकली मास्टरमाइंड सेशन असतो. तिकडे तुम्ही क्वेशन घेऊन येऊ शकता. तिकडे या सर्व गोष्टी करू शकता. नाव ऑफर काय आहे? तर बाकीचे सर्व मी नंतर सांगतो. तोपर्यंत तुम्हाला ऑफर सांगतो. ऑफर काय आहे? आपल्या 2 ऑफर आहेत. फर्स्ट आहे 3 महिन्याची, दुसरी आहे 1 इयरची. ओके. इकडे अनलिमिटेड तुम्हाला टेम्पलेट मिळणार आहे. जसं की मी तुम्हाला आत्ता वेबसाईटची लायब्ररी दाखवली. डाउनलोड अनलिमिटेड वेबसाईट, लँडिंग पेज, रेडी टू यूज. इंटिग्रेट युअर ओन डोमेन, लॉन्च इझिली. तुम्हाला जर स्वतःचा बिझनेस चालू करायचा आहे, तुम्ही वेबसाईट सेल करून सुद्धा तिकडे स्वतःचा बिझनेस चालू करू शकता किंवा तुम्ही तुमच्या बिझनेससाठी वेबसाईट बनवा. अनलिमिटेड तिकडे वेबसाईट बनवता येतात. अनलिमिटेड डोमेन कनेक्ट करू शकता. ठीक आहे. आणि प्रत्येक इंडस्ट्री रिलेटेड सर्व काही टेम्पलेट आहेत. वीकली लाईव्ह ट्रेनिंग सपोर्ट फॉर लाईफटाईम ॲक्सेस. जे हे प्लॅटफॉर्ममध्ये येतात त्यांना आपण लाईफटाईमचा ॲक्सेस देतो वीकली. वीकली आपण एव्हरी फ्रायडेला बसतो. जिकडे तुम्ही तुमच्या त्या जे काही ट्रेनिंग घेतलं, त्या ट्रेनिंगमधले काही डाउट असतील, तर तुमचे प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला तिकडे वीकली ट्रेनिंगमध्ये दिलं जातं. लर्न द लाईव्ह न्यू ऑटोमेशन. जे काही नवीन-नवीन ऑटोमेशन येतात आपल्या प्लॅटफॉर्मवरती, त्याची माहिती तुम्हाला दिली जाते. काही बिझनेसच्या स्ट्रॅटेजी सांगितल्या जातात. तुमचे क्वेशन आन्सर ऐकले जातात. जे काही नवीन फीचर येतात, अपडेट येतात आपल्या टूलच्या रिलेटेड, ते सुद्धा तुम्हाला त्या वीकली ट्रेनिंगमध्ये प्रोव्हाईड केले जातात. फ्री वेबसाईट फॉर युअर बिझनेस. तुमच्या बिझनेससाठी वेगवेगळ्या वेबसाईट तुम्ही बनवू शकता. याचा बॅक एंड सांगतो. फास्ट, प्रोफेशनल अँड फ्री. फास्ट काय आहे? याच्या बॅक एंडला आपण AWSचा सर्व्हर वापरलाय. त्यामुळे डाउन टाईम ना के बराबर. कारण AWS ही कन्सेप्ट आहे ना, जबरदस्त कन्सेप्ट आहे. एक जरी सर्व्हर डाउन झाला ना, दुसऱ्या सर्व्हरवरून ते टेक ओव्हर करतं. हे टेक्निकल, ज्यांना टेक्निकल माहीत असेल ना, AWS सर्व्हर काय आहे? कारण याची स्पीड जबरदस्त राहते आणि ही सिक्युअर आहे. सिक्युअर. तुमचा डाटा सर्व काही सिक्युअर आहे. बिल्ड युअर ब्रँड विथ हाय कन्व्हर्टिंग फ्री वेबसाईट. या हाय कन्व्हर्टिंग वेबसाईट मोबाईल कन्व्हर्टिंग सुद्धा आहेत आणि वेबसाईट डेस्कटॉप, लॅपटॉप कन्व्हर्टिंग सुद्धा आहेत. मोर लीड, मोर सेल्स. नाव ऑफर. हा जो बंच आहे, याची आपण प्री लॉन्चची ऑफर म्हणजे लॉन्च झाल्यानंतरची ऑफर आहे 71,000 ची. बट बट स्पेशल ऑफर फॉर यू. कारण प्री लॉन्चची ऑफर आहे. तुम्ही माझ्या काही कम्युनिटीचा भाग आहात. कधी-कधी माझा 5 डेजचा वर्कशॉप पाहिलेला आहे. फ्री वर्कशॉप पाहिलेला आहे. त्याच्यासाठी प्री लॉन्चची ऑफर काय आहे? इट्स मंथली गेला तर 5,999 म्हणजे 6,000. बट आता आपण हा प्लॅन बंद केलेला आहे, ज्याच्यामध्ये अनलिमिटेड सर्व काही मिळतं तुम्हाला. नाव आत्ता ऑफर आहे 3 मंथची, जी की नॉर्मल प्राईस आपण ठेवणार आहोत 71,000 12 महिन्याची, 1 वर्षासाठीची. पण आजची ऑफर आहे ओन्ली 9,999 9,999 फॉर 3 मंथ. ज्याच्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉन्टॅक्ट ॲड करता येणार आहेत. अनलिमिटेड लँडिंग पेज तुम्हाला बनवता येणार आहेत. अनलिमिटेड वेबसाईट बनवता येणार आहेत. अनलिमिटेड प्रॉडक्ट तुम्ही तुमच्या शॉपवरती अ, अ, हे करू शकता. अनलिमिटेड कॅलेंडर बुकिंग करू शकता. अनलिमिटेड फॉर्म, अनलिमिटेड ऑटोमेशन, अनलिमिटेड वर्कफ्लो, अनलिमिटेड होस्टिंग स्टोरेज. हे अनलिमिटेड आत्ता प्री लॉन्चला आहे. पण हे अनलिमिटेड इन फ्युचरमध्ये मी नेक्स्ट जे प्री लॉन्चची ऑफर संपल्यानंतर जे एनरॉल करतील ना, त्यांना देऊ शकणार नाही. कारण बॅक एंडला मला पर एमबी चार्ज द्यावा लागतो. पर एमबी. सो हे प्री लॉन्चच्या ऑफरचं काय म्हणता येईल, की बेनिफिट राहतं प्री लॉन्चमध्ये. आत्ता जे काही तुम्ही घ्याल ते अनलिमिटेड मिळेल. सेम इन फ्युचरमध्ये सुद्धा मिळेल. अनलिमिटेड कोर्स होस्ट करू शकता. अनलिमिटेड स्टुडंटला ॲक्सेस सुद्धा देऊ शकता. 3 मंथच्या प्लॅनची प्राईस आहे 9,999 म्हणजे ₹10,000 3 मंथचे. ठीक आहे. रिकरिंग बेसिसमध्ये हे राहतं. त्यानंतर
जस्ट वेट. त्यानंतर नॉर्मल प्राइस आपली इन फ्युचर मध्ये 71,000 होईल 12 महिन्यासाठी. बट नाव यू कॅन एनरोल इन 10,000. आता एक काम करूयात आपण, ज्यांना इंटरेस्ट आहे, ज्यांना बिझनेसला ग्रो करायचंय, त्यांनी जस्ट टोकन अमाउंट फिल करू शकता. 5,000 ची रिमेनिंग अमाउंट आपण डिस्कस करूयात, त्यानंतर केली तरी चालेल. मी तुम्हाला इकडे टोकन अमाउंटची लिंक देतो 5,000 चे, ज्यांना इन करायचंय, प्लॅटफॉर्म वापरायचंय त्यांच्यासाठी. ठीक आहे, चला 5,000 टोकन अमाउंट आहे. त्याच्यामध्ये आपण 2,00,000 जे इन फ्युचर मध्ये तुमच्या मल्टिपल बिझनेससाठी जे स्पेंड करणार आहात ते आपण वाचवू शकतो. जे की मी तुम्हाला सांगितलं, ही रिॲलिटी आहे. जर मार्केटमध्ये जर हे सर्व ऑटोमेशन करायचं असेल ना, तर हे टूल अवेलेबल आहेत, जे मी तुम्हाला इकडे दाखवले. ज्याची रिअल कॉस्ट 2,00,000च्या वरती जाते. बट नाउ यू कॅन डिसाइड, स्ट्रगलिंग करत बिझनेसला पुढे घेऊन जायचं का एका टूलमध्ये सर्व काही आपण इम्प्लिमेंट करायचं. चॉईस इज युअर. मला माहिती आहे माझं टूल काय आहे. ठीक आहे, नाव चॉईस इज युअर. स्ट्रगलिंगमध्ये 2,00,000 स्पेंड करायचे, स्पेंड करून सुद्धा सर्व काही इंडिव्हिज्युअल शिकायचं, सर्वांना एकमेकांना कनेक्ट करायचं. याच्यामध्ये तुम्हाला वेळ, पैसा आणि भरपूर साऱ्या गोष्टी घालवाव्या लागणार आहे. जे की इकडे आपण ऑटोमेशन ओएस मध्ये लाईव्ह ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो. ऑल फीचर व्हिडिओचे तिकडे आहेत. जे काही इन फ्युचरमध्ये आम्ही काही आणखीन फीचर इम्प्लिमेंट करणार आहोत, त्याचे सुद्धा व्हिडिओ तिकडे येणार आहेत. मंथली ऑडिट कॉल तुमच्या बरोबर होईल. आता हा मंथली ऑडिट कॉल का? कारण मला माहिती आहे, जर मी तुमच्या बिझनेसला ग्रो करण्यामध्ये जर मी तुमची हेल्प केली, तुमच्या बिझनेसला नेक्स्ट लेव्हलला घेऊन जाण्यामध्ये जर मी तुमचा ऑडिट करून तुम्ही काय चुकताय, काय करायला पाहिजे याचं जर गाईडन्स जर तुम्हाला दिला, तर तुम्ही लाँग रन माझ्याबरोबर कनेक्ट राहाल. म्हणजे ही विन विन सिच्युएशन आहे. तुम्ही माझे कस्टमर लाईफटाईम व्हाल, मला सुद्धा फायदा आहे, तुम्हाला सुद्धा फायदा आहे. का? तर याच्यासाठी मी मंथली ऑडिट कॉल ठेवतोय. ज्यामध्ये तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही टूल योग्य पद्धतीने वापरताय का? हे मी पाहणार आहे. तिकडे तुम्हाला सजेशन देणार आहे. म्हणजे टूलच्या बरोबर माझं सजेशन सुद्धा तुम्हाला तिकडे मिळणार आहे. यूज ओन्ली वन टूल टू ऑटोमेट युअर एंटायर बिझनेस. तुमचा पूर्ण बिझनेस ऑटोमेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एकच टूल वापरायचे, मल्टिपल टूल वापरायची गरज नाही. ठीक आहे, आता आणखीन एक काम करतो मी, जे की मी प्रत्येक वेळेस करतो. आपले ऑडियन्स आहेत, आपले 5 डेजचे वर्कशॉपचे असतील किंवा प्री वर्कशॉपचे असतील. जस्ट डू वन थिंग. ज्यांना माझ्याशी बोलून ॲक्शन घ्यायची उद्या, त्यांनी काय करा, तुमचा फोन नंबर टाइप करा. पेमेंट नाही केलं तरी चालेल. आपण डिस्कस करूया, त्यानंतर ॲक्शन घेऊया. हे मी करू शकतो तुमच्यासाठी. नाव सतीश सरांचा नंबर आला. सतीश सर, उद्या 10 नंतरचा कोणती वेळ तुमच्यासाठी सूट आहे? ते सुद्धा सांगा. आपण लगेच तुमचा शेड्यूल बुक करून टाकूयात. चला, ज्यांना माझ्याशी शेड्यूल करायचं त्यांनी काय करा, तुमचा फोन नंबर इकडे टाइप करा आणि कोणत्या वेळेस अवेलेबल आहेत उद्या 10च्या नंतर. 11 AM. ओके, सतीश सरांचा 11 AM ला आपण शेड्यूल करूयात. नो प्रॉब्लेम. डिस्कस करूया, ऍक्शन घेऊया, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. त्यानंतर आस्क युअरसेल्फ, तुम्ही स्वतःला विचारा, हाऊ मेनी टूल्स आर यू युजिंग टू ऑटोमेट युअर बिझनेस? सर्व करण्यासाठी किती टूल वापरणार आहात? पूर्ण बिझनेसला ऑटोमेट करायचं तर मल्टिपल टूल वापरायचं का एक टूल वापरायचं? चॉईस इज युअर. मी चॉईस तुमच्याकडे सोडलेली आहे. नाव यू कॅन बुक, ही सेकंड ऑफर, जे की मी सांगितले होतं की 24,999 हे 12 महिन्यासाठी, जी की आत्ता आपण प्री लॉन्च झाल्यानंतर 71,000 ला घेऊन जाणार आहोत. ती आत्ता जर तुम्ही कॉल बुक केला, शेड्यूल बुक केलं, तर 12 महिन्यासाठी तुम्ही फक्त 25,000 मध्ये या सर्व ऑफर मिळवू शकता. 12 महिन्यासाठी म्हणजे 1 वर्षासाठी. ज्याच्यामध्ये हे सर्व काही अनलिमिटेड तुम्हाला राहणार आहे. इन फ्युचरमध्ये आपण हे अनलिमिटेड ठेवू शकणार नाही, कारण आपल्याला बॅक एंडला भरपूर सारे कॉस्टिंग येतं. पर एमबी चार्ज द्यावा लागतो. त्यानंतर आम्ही प्री लॉन्चची ऑफर झाल्यानंतर हे अनलिमिटेड काढून टाकणार आहे. पण चॉईस आत्ता तुमच्याकडे, कारण प्री लॉन्चमध्ये ह्या आपण देऊ शकतो. नाव यू कॅन बुक 20 मिनिट क्लॅरिटी कॉल. तुम्ही 20 मिनिटाचा क्लॅरिटी कॉल माझ्याबरोबर बुक करू शकता. जसं आता सतीश सरांनी बुक केला 11 वाजता. उद्या सतीश सर आपण झूमवरती बोलणार आहोत. बट डोंट बुक दिस कॉल इफ, जर या 3 क्रायटेरिया फुलफिल करत नसाल तर माझ्याबरोबर कॉल बुक करू नका. कारण तिकडे तुमच्या सुद्धा वेळेचं
दुरुपयोग आहे, माझ्यासुद्धा वेळेचा दुरुपयोग आहे. यू आर नॉट अ डिसिजन मेकर. तुम्ही जर डिसिजन मेकर नसाल तर कॉल बुक करू नका. यू डोंट हॅव फायनान्शियल कॅपॅसिटी टू इन्व्हेस्ट अप्रॉक्सिमेटली 29K इयरली. 25-30,000ची इयरली जर इन्व्हेस्टमेंट करायची कॅपॅसिटी नसेल तर कॉल बुक करू नका. यू जस्ट वॉन्ट चेक इट व्हॉट विदाउट थिंकिंग. जर तुम्ही फक्त चेक करण्यासाठी येत असाल, की कसं आहे सॉफ्टवेअर बघूया, सरांच्या बरोबर बोलून पाहूया, तर नका येऊ. कारण माझे व्ही-आय-पीचे प्रोग्राम चालू असतात. मी हे जे 20 मिनिट देतोय ना तुम्हाला, त्याच्यासाठी सुद्धा मला भरपूर सारी मेहनत करावी लागते. ठीक आहे? नाऊ चॉईस इज युअर. चला, काय-काय मिळणार आहे परत एकदा सांगतो. तोपर्यंत काय करा, ज्यांना माझ्याशी कॉल बुक करायचा आहे त्यांनी तुमचा नंबर इकडे प्लेस करा आणि उद्या 10च्या नंतरचा टाईम सांगा. जसं की सतीश सरांचा ऑलरेडी 11 वाजताचा बुक झालेला आहे. ठीक आहे. व्हॉट यू गेट विथ ऑटोमेशन ओएस या टूलच्या बरोबर तुम्हाला काय मिळतं? यू सेव्ह ₹2,00,000 इन डिफरंट टूल्स. वेगवेगळे टूल्स वापरायची गरज नाही. याच्यामध्ये तुम्ही हे 2,00,000 सेव्ह करू शकता. यू गेट ऑल ट्रेनिंग व्हिडिओ, ऑल फीचर्स ऑन हाऊ टू यूज. हे टूल कसं वापरायचं त्याचे तुम्हाला व्हिडिओ सुद्धा मिळणार आहेत आणि वीकली वन टाईम आपण कनेक्ट सुद्धा होणार आहोत. वी प्लॅन क्रिएट कंप्लीट कोर्स अँड प्रोव्हाईड ॲक्सेस विथ ऑटोमेशन. तुम्ही जो काय कोर्स लॉन्च करायचा तुम्हाला तो डायरेक्टली तयार करू शकता. त्याचा ॲक्सेस डायरेक्टली प्रोव्हाईड करू शकता. हाऊ टू रन प्रॉफिटेबल ॲड फ्रॉम स्क्रॅच अँड गेट क्वालिटी लीड. कशा क्वालिटी लीड आणायची याचं सुद्धा नॉलेज तुम्हाला तिकडे मिळणार आहे. वी क्रिएट ऑटोमेशन कोर्स. जे डिफरंट टाइपचे ऑटोमेशन आपण तिकडे बनवणार. कसे वापरायचे त्याचं सुद्धा तुम्हाला भरपूर सारी लर्निंग मटेरियल तिकडे मिळणार आहे. ऑटोमेशन यू कॅन क्रिएटिंग युजिंग ऑटोमेशन वेस. वेगवेगळ्या प्रकारचं ऑटोमेशन कसं तयार करायचं. जसं मी तुम्हाला आता दाखवलं. मी वर्कशॉप रिलेटेड केलं. तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट रिलेटेड, सर्व्हिस रिलेटेड कसं करायचं हे सुद्धा तुम्हाला तिकडे पाहायला मिळेल. हाऊ टू क्रिएट फनल, वेबसाईट कशा तयार करायच्या स्क्रॅचपासून त्याचं सुद्धा नॉलेज तुम्हाला तिकडे मिळेल. म्हणजे तिकडे फक्त टेम्प्लेट नाहीत. जर तुम्हाला वाटलं, की हे टेम्प्लेट मला नाही वापरायची, मला माझी इंडिव्हिज्युअल वापरायची, तुम्ही स्क्रॅचपासून सुद्धा बनवू शकता. ते कसं बनवायचं त्याच्या सुद्धा कोर्समध्ये तुम्हाला माहिती मिळून जाईल. हाऊ टू कन्व्हर्ट लीड टू स्केल. कंप्लीट कोर्स आहे त्याचा, की लीडपासून सेलपर्यंत कसा कस्टमरला आणायचा, त्याचा पूर्ण कोर्सचा ॲक्सेस तुम्हाला मिळणार आहे. क्रिएट WhatsApp एपीआय इन 5 मिनिट विथ व्हर्चुअल नंबर. जे की तुम्हाला सांगितलं, की तुम्हाला WhatsAppचं एपीआय मिळणार आहे, जिकडे तुम्हाला व्हर्चुअल नंबर सुद्धा मिळू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट, नेक्स्ट आणखी काय मिळणार आहे? मंथली बिझनेस ऑडिट कॉल टू ऑटोमेट युअर एंटायर बिझनेस. जसं मी तुम्हाला कारण सुद्धा सांगितलं. कारण मी जर तुमच्या बिझनेसला नेक्स्ट लेव्हल घेऊन जाण्यासाठी माझं जर टूल तुम्हाला युजफुल ठरेल, कसं वापरायचं त्याचं डीपमध्ये मी मंथली ऑडिट सुद्धा करणार आहे. त्याच्यामध्ये काय होणार आहे तुम्हाला माझे काही टिप्स सुद्धा मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही नेक्स्ट लेव्हलला जाऊ शकता. मला माहिती आहे, मी जर तुमची बिझनेसला नेक्स्ट लेव्हलला घेऊन जाण्यासाठी मदत केली, तर माझा बिझनेस सुद्धा नेक्स्ट लेव्हलला जाणार आहे. विन विन सिच्युएशन दोघांसाठी. ठीक आहे. कारण जर हे मी केलं नाही, सपोर्ट जर मिळाला नाही, म्हणजे हे मला वन टाईम सेल करून जायचं नाही. मला तुमच्याशी बरोबर कनेक्ट राहायचंय. लाँग टाईम आपण कनेक्ट राहणार आहोत. त्यामुळे काय होणार आहे, मी तुमच्या बिझनेसला नेक्स्ट लेव्हलला घेऊन जाण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे तुम्ही माझ्याशी कनेक्ट राहाल. जर तो प्रयत्न नाही केला, सपोर्ट नाही मिळाला माझ्याकडून, तर तुम्ही टूल सोडून देईल. बरोबर? म्हणजे माझा लॉस आहे. म्हणजे इकडे माझा सुद्धा फायदा आहे, की विन-विन सिच्युएशन दोघांसाठी. वीकली डाउट सॉल्व्हिंगचा सेशन सुद्धा आपण एव्हरी फ्रायडेला ठेवतो. ज्याच्यामध्ये नवीन फीचर काय असतात त्याचे अपडेट तुम्हाला मिळतात आणि हे लाईफ टाईमसाठी राहणार आहे. जोपर्यंत तुम्ही टूल वापरताय तोपर्यंत लाईफ टाईमसाठी हा सर्व ॲक्सेस तुम्हाला राहणार आहे. ऑटोमेशन ओएसच्या अपकमिंग जे काही फीचर असतील त्याचा ॲक्सेस तुम्हाला मिळणार आहे. जे की आत्ता इकडे जे सांगितले नाही त्याचा ॲक्सेस सुद्धा तुम्हाला तिकडे मिळणार आहे. तर अपकमिंग जे आपण नवीन-नवीन डेव्हलपमेंट जे करणार आहोत त्याचा ॲक्सेस तुम्हाला मिळणार आहे. लॉक द सेम प्राईस फॉर नेक्स्ट ईअर अल्सो. ही अपॉर्च्युनिटी. आत्ता 25,000 12 महिन्यासाठी, 3 महिन्यासाठी ₹10,000 बरोबर. जर आज तुम्ही ऑफर बुक केली किंवा तुमचा कॉल बुक केला, तर सेम प्राईस आपण नेक्स्ट इयरला सुद्धा तुम्हाला सेम प्राईस देणार आहे. जे की मला माहिती आहे, मी जर हे मार्केटमध्ये घेऊन गेलो, तर आरामात 71,000 ला सेल करू शकतो. तुम्हाला ते करायची गरज नाही. कारण तुम्ही आज ॲक्शन घेतली. चॉईस इज युअर. संधी आहे, संधीचा फायदा कधी घ्यायचा? स्वतःला प्रश्न विचारा, त्यानंतर ॲक्शन घ्या. ठीक आहे. नाव आणि इकडे तुम्हाला मी ते अपॉर्च्युनिटी सुद्धा दिली आहे. आपण डिस्कस करूया तुमचा बिझनेस काय? तुमच्या बिझनेसमध्ये हे कशाप्रकारे हेल्पफुल ठरू शकतो मी तुम्हाला सांगेल. तुमचा कॉल बुक करा. इकडे नंबर द्या आणि टाईम सांगा कोणत्या वेळेस तुम्ही
की आपण 20 मिनिटचा कॉल बुक करूयात. लॉक द सेम प्राइस फॉर नेक्स्ट इयर ऑल्सो. म्हणजे जर तुम्ही 3 महिन्याची ऑफर घेतली तर नेक्स्ट 3 महिन्याची ऑफर घ्याल त्यावेळेस सेम प्राइस राहील. 1 इयरची ऑफर घेतली तर नेक्स्ट 1 इयरला जी काही ऑफर असेल, ज्या ऑफरने तुम्ही बुक केलेत ती नेक्स्ट 1 इयरला सुद्धा तीच ऑफर राहील. ठीक आहे. आणि फर्स्ट टाईम 1 तासाचा ओव्हरव्ह्यू कॉल राहील माझ्याबरोबर, जिकडे मी पर्सनली तुमच्या बिझनेसमध्ये हे टूल कशाप्रकारे तुमच्या बिझनेसला नेक्स्ट लेव्हलवरती घेऊन जाऊ शकतो, त्याचं मी तुम्हाला गाईडलाईन्स देईल. इन टुडे वर्ल्ड, इफ your business is not automation, it's not scalable, not stable and not ready to grow. हे सत्य आहे. जर तुम्ही ऑटोमेशन वापरत नसाल ना, तर नेक्स्ट लेव्हलला बिझनेसला घेऊन जाणं अवघड आहे. स्टेबल राहणं अवघड आहे किंवा ग्रोथ करणं अवघड आहे. ऑटोमेशन OS is not a tool, it's your silent team working for you 24/7 without salary, without break and without mistake. हे खूप महत्वाचं आहे. कारण सिस्टम प्रॉपरली काम करते. माणूस फेल होऊ शकतो, पण सिस्टम नाही होणार. कारण त्याला आपण जर प्रॉपरली ट्रेन केलं ना, सिस्टम विथआऊट फेल काम करते. ठीक आहे. फायनल फायनल प्राइस जी दोन्ही प्राइस इकडे आता तुम्हाला सांगितल्यात. ना 9,999 3 महिन्यासाठीचा प्लॅन आहे. तुम्ही सुरुवात 3 महिन्याच्या प्लॅनने करू शकता. मी 1 महिन्याचा सुद्धा प्लॅन देतो, पण तो तुम्हाला कॉस्टली पडतो. 1 महिन्याचा किती 6,000 ला आहे. जर तुम्हाला फक्त ट्राय करायचंय, टेस्ट करायचंय, तुम्ही तो प्लॅन सुद्धा मी तुम्हाला देऊ शकतो. 1 महिन्याचा. पण तुम्ही कॉस्टली पडणार ते तुम्हाला. कारण 6 त्रिक 12. तेच आपण 3 महिन्याला 10,000 त देतोय. आणि इयरचा 24,000 25,000 म्हणजे 25,000 रुपये. ठीक आहे. चॉईस इज युअर. नाऊ ज्याच्यामध्ये हे सर्व काही तुम्हाला अनलिमिटेड मिळणार आहे. व्हाय यू वॉन्ट दिस टूल? हे का टूल हा तुमच्याकडे असावं? त्याचं सुद्धा मी काही डेफिनेशन काढलेले आहेत. जस्ट डू वन थिंग. आता काय करूया, तर मी हे सर्व सांगतो तोपर्यंत ज्यांना माझ्याशी कॉल बुक करायचं त्यांनी काय करा, तुमचा फोन नंबर टाका आणि उद्याचा टाईम सांगा. जसं सतीश सरांचा 11 वाजता बुक झालेला आहे. नेक्स्ट 11च्या नंतर 11:30, 12चा टाईम फिक्स करा किंवा 10चा. ठीक आहे. लीड कॉस्ट इज गोइंग एव्हरी मंथ. ओन्ली रनिंग पेड ॲड्स व्हॉट वुड नॉट गिव्ह यू मोर प्रॉफिट. आता तुमच्यापैकी जे Facebookचे ॲड रन करतात ना, आता लीड कॉस्ट किती येते? ₹60, ₹100. जे रिअल इस्टेटमध्ये त्यांना ₹200 कॉस्ट येते. पण आजच्या घडीला ती कॉस्ट आहे. पण इन फ्युचरमध्ये हीच जर Facebookची ॲड कॉस्ट ₹500 वर गेली, ₹1000 वर गेली, एक-एक लीड आणण्यासाठी, तर काय? म्हणजे फक्त आपल्याला Facebookवरती डिपेंड नाही राहायचं. जे ऑलरेडी आपल्याकडे लीड आलेले त्या लीडला नर्चर करणं आपलं कर्तव्य आहे. नाही आपण फक्त नाही असं म्हणायचं, की नवीन लीड आणूया, त्याला नर्चर करूया. नाही आणि हे इन फ्युचर सस्टेनेबल नाही होऊ शकत. कारण इन फ्युचर त्याच प्रमाणात आपली लीड कॉस्ट वाढणार आहे. म्हणजे Facebookची लीड कॉस्ट वाढणार. युअर एंटायर बिझनेस रन फ्रॉम वन टूल. एका टूलमध्ये तुम्ही तुमचा पूर्ण बिझनेस रन करू शकता, ज्याचा मी आता डेमो सुद्धा तुम्हाला दाखवला. यू सेव्ह 2 लाख पर इयर ऑन टूल्स. जे काही टूल्स मल्टिपल टूल घ्यायचे तिकडे 2 लाख खर्च करायचे ते तुम्ही इकडे सेव्ह करू शकता. यू सेव्ह टाइम, फोकस अँड मोर बिझनेस ग्रोथ. तुम्ही तुमचा वेळ प्रत्येक टूल शिकण्यामध्ये जो घालवणार आहात ते तुम्ही तिकडे सेव्ह करू शकता आणि तुमचा फोकस तुमच्या बिझनेसच्या ग्रोथवरती घेऊन जाऊ शकता. ऑटोमेशन रिड्यूस मॅन्युअल वर्क अँड फॉलो. जे मॅन्युअल वर्क तुम्ही तुमच्या टीमला सांगताय किंवा तुम्ही करताय, ते न करता हे काम ऑटोमेशन टूलला देऊन टाका. ऑटोमेशन टूल तुमच्या बिहाफ हे काम करणार आहे. यू नीड ऑल मेजर टूल्स इन वन प्लेस. ऑटोमेट अँड ग्रो युअर बिझनेस. तुमच्याकडे महत्त्वाची गोष्ट काय आहे, की एका टूलमध्ये हे जर सर्व मिळत असेल तर का ॲक्शन घ्यावी नाही? तर चॉईस इज युअर. ठीक आहे. नाऊ रिअल सिनारिओ सुद्धा तुम्हाला दाखवतो. आपली ऑफर पुन्हा एकदा सांगतो. 10,000 3 महिन्यासाठी रिकरिंग बेस, 25,000 12 महिन्यासाठी रिकरिंग बेस. ठीक आहे. नाऊ चॉईस इज युअर. आता रिअल सिनारिओ दाखवतो, जो की माझ्या एका स्टुडंटचा रिअल डाटा आहे. आता मी इकडे नाव घेत नाही त्यांचं. आपले जे स्टुडंट आहेत त्यांचा ना 5,000 किमतीचा एक कोर्स होता. आहे म्हणजे त्यांचा कोर्स लॉन्च करायचा होता त्यांना. त्यांनी काय केलं? विथआऊट ऑटोमेशन काय काम केलं आणि विथ ऑटोमेशन काय रिझल्ट मिळाला ते आपण पाहूया. त्यांनी त्यांचं मंथली बजेट 50,000 चं होतं. लीड कॉस्ट 50 ची एक लीड आणण्यासाठी. अशा टोटल त्यांनी विथआऊट ऑटोमेशनमध्ये 1000 लीड आणल्या. इकडे सुद्धा 1000 लीड आणल्या. इथपर्यंत सर्व काही सेम. आता चेंजेस कुठे झाला? विथआऊट ऑटोमेशन आणि विथ ऑटोमेशनमध्ये चेंज काय झाला? शो ऑफ रेशो 20% ने वाढला. इकडे शो ऑफ रेशो विथआऊट ऑटोमेशनला 20% होता.
विथ ऑटोमेशनला 35% झाला, म्हणजे 15% वाढला. का वाढला? कारण बॅक एंडला ऑटोमेशन लावून टाकलेलं आहे. जसं माझे WhatsAppचे मेसेज तुम्हाला आले, WhatsAppचे ईमेल तुम्हाला आले ऑटोमॅटिकली त्या वेळेला. त्याने काय झालं, शो ऑफ रेशो वाढला. म्हणजे जिकडे 10 लोकं 20 लोकं येत होते, तिथे 35 लोकं यायला लागली. शो ऑफ रेशो वाढला तिकडे. पीपल शो अप जास्तीत जास्त, म्हणजे जिकडे 200 लोकं यायची तिकडे 350 लोकं यायला लागली. शो अप वाढला. जास्तीत जास्त लोकं यायला लागली. त्यानंतर 5% चं कन्व्हर्जन 10% वरती गेलं. विथआऊट ऑटोमेशनने त्यांचा सेल 10 सेल व्हायचा. विथ ऑटोमेशनने 35 सेल झाला. कारण जास्त लोकं तुमचे ऑफर ऐकण्यामध्ये असतील तर जास्त सेल होऊ शकतो. बरोबर? ऑफर ऐकण्याच्या अगोदरच लोकं लेफ्ट होत असतील, तर तिकडे सेल सुद्धा कमी होणार आहे. पण ऑटोमेशन टूल ही कन्सेप्ट काय करते, तुमचा शो ऑफ रेशो वाढवते. नाऊ विथआऊट ऑटोमेशन त्यांचा रेव्हेन्यू 50,000 व्हायचा. म्हणजे हे ब्रेक इव्हन वरतीच काम चालायचं. जेवढे यायचे तेवढे Facebookलाच जायचे. ब्रेक इव्हन वरती काम चालायचं. पण ज्यावेळेस सर आपल्याकडे आले, त्यांनी हे ऑटोमेशनचं टूल वापरायला सुरुवात केली आणि रिअल सिनेरिओमध्ये त्यांचा हा रिअल डाटा आहे. नाऊ त्यांना टोटल रेव्हेन्यू झाला 1,75,000, हा लास्ट मंथचा डाटा आहे. आणि याच्यातला जर हा ॲडची 50,000 कॉस्ट काढली, तर निव्वळ प्रॉफिट 1,25,000 चं झालं. म्हणजे तुम्ही स्पेंड किती केले? ₹50,000 Facebook ॲडवरती. निव्वळ प्रॉफिट किती झालं? 1,25,000 विथ ऑटोमेशन. हा एक रिअल डाटा आहे. चॉईस इज युअर आता. विथआऊट ऑटोमेशन करायचं का विथ ऑटोमेशन करायचं? चॉईस इज युअर. ठीक आहे. चलो पुढे जाऊया. ओके. ना बुक युअर 20 मिनिट कॉल. कधी कॉल करायचं बुक? हे 3 क्रायटेरिया जर फुलफिल करत असाल तर करा कॉल. कारण हे खूप महत्त्वाचं आहे. माइंडसेट असला पाहिजे, की मला माझ्या बिझनेसला नेक्स्ट लेव्हलला घेऊन जायचंय. सर मी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तयार आहे. तरच तुम्ही इकडे येऊ शकता. जर फक्त पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी येत असाल तर येऊ नका. मी डायरेक्टली सांगतो. ठीक आहे? चला. लेट्स ऑटोमेट युअर एंटायर बिझनेस विथ ऑटोमेशन ओएस. या टूलच्या बरोबर तुम्ही तुमचा पूर्ण बिझनेस ऑटोमेट करू शकता. ज्याच्यामध्ये ह्या सर्व अनलिमिटेड तुम्हाला फॅसिलिटी मिळणार, जे की इन फ्युचरमध्ये आपण देऊ शकणार नाही. कारण मला सुद्धा तिकडे लिमिटेशन्स टाकावं लागणार आहे. ठीक आहे. आता ज्यांना काही क्वेरी असतील, तर त्यांनी तुमच्या क्वेरी काय करा, इकडे चॅटिंगमध्ये येऊ द्या किंवा ज्यांना डायरेक्टली बोलायचंय, त्यांनी हँड रेज करा. मी तुम्हाला अनम्यूट करतो. किंवा असा-असा बिझनेस आहे, त्या बिझनेसमध्ये हे हेल्पफुल ठरू शकतं का? आपण त्याचं सोल्युशन देऊया. आणि ज्यांना माझ्याशी वन टू वन कॉल बुक करायचा त्यांनी फोन नंबर प्लेस करा. टाईम सांगा. आपण उद्या डिस्कस करूया Zoomच्या कॉलवरती. त्यानंतर ॲक्शन घेतली तरी चालेल. कसं आहे टूल? जबरदस्त आहे. चला काही क्वेश्चन असतील, की सर मला त्या टूलमधलं हे समजलं नाही किंवा परत सांगा, तर मी ते सुद्धा सांगेल तुम्हाला. चला तुमचे क्वेश्चन येऊ द्या आता. आरतीताई, गौरव सर, नेहाताई, सतपुल सर, सतीश सर. सतीश सर आपण बसणार आहोत. चला. सतपुल सर बऱ्याच दिवसातून दिसले. ग्रेट, ग्रेट. सतपुल सर डेमो घ्यायचा आहे? उद्या फ्री असाल तर 20 मिनिटचा कॉल घेऊया. डिस्कस करूया तिकडे. नेहाताई, गौरव सर, आरतीताई. जस्ट तुमचे बिझनेस काय आहेत? जिकडे कमेंटमध्ये सांगा किंवा काय प्रॉब्लेम असेल, तर इकडे डिस्कस करा किंवा हँड रेज करा. मी तुम्हाला अनम्यूट करतो. तर मला माहिती आहे, हे जर मी मार्केटमध्ये घेऊन गेलो तर आरामात 70,000 ला सेल्स करू शकतो. कारण ही रिक्वायरमेंट आहे आता मार्केटमध्ये. तुम्ही नाही घेतलं, तुमचा कॉम्पिटिटर घेणार आहे. चॉईस इज युअर. ठीक आहे? चलो. चला काही क्वेश्चन असतील तर क्वेश्चन येऊ द्या. क्वेश्चन नसतील तर मग आपण थांबू शकतो. आरतीताई तुमचा बिझनेस काय आहे? आपण आता वन बाय वन घेऊया. बघू चला. आरतीताई तुमचा बिझनेस काय आहे? जस्ट स्टार्टिंगमध्ये सांगा. कोचेस, ट्रेनर, ऑफलाईन, ऑनलाईन काय आहे? नेहाताई, गौरव सर, सतपुल सरांचा बिझनेस मला माहिती आहे. सतपुल सर आमचे खूप जुने मित्र. चला.
एक मिनिट, मी प्लॅटफॉर्मवरचा रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत ना ते सुद्धा दाखवतो कशा प्रकारे असतो. तुम्हाला कम्युनिटीचा ऍक्सेस मिळाल्यानंतर कशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओचा ऍक्सेस मिळतो. कुठे गेला? हा, इथे. जसं तुम्ही शॉप्सला तयार करू शकता, तो शॉप तुमच्या कम्युनिटीला दाखवू शकता. कोर्सेस इकडे पहा, 14 मिनिट, 38 मिनिट, 30 मिनिट शॉर्ट मधले व्हिडिओ आहेत, जास्त लेंदी नाहीत. हाऊ टू यूज CRM पाइपलाइन. सो हेलो एवरीवन, वेलकम टू फनल ओएस। इस वीडियो में हम लीड मैनेजमेंट में सीआरएम एंड पाइपलाइन फीचर्स के ऊपर हम बात करेंगे, कैसे उसको यूज कर सके। दो, ये पूरा आपका एक पाइपलाइन है कि लीड आ रही है, उसके आप उसको कॉल कर रहे हो, ठीक है, या तो आपके पास आएगी, उसको कॉल करो। ठीक आहे, पाइपलाइन कशा प्रकारे बनवायची ते सांगितलंय. हाऊ टू फॉलो अप विथ लीड युजिंग ऑटोमेशनचं दाखवतो. हाऊ टू ऍड व्हॉट्सअप API टेम्पलेट्स प्रोफाईल. हाऊ टू क्रिएट व्हॉट्सअप API. कसं व्हॉट्सअप APIचा सेटअप घ्यायचा, कशा प्रकारे घ्यायचा, सर्व सो काही हेलो एवरीवन, ऐसे जस्ट यहाँ पे मध्ये इकडे कंटेंट आपल्याला बना रहा है, व्हिडिओ एक मिळतात. आप अपना नंबर को यहाँ पे ऐड। ठीक आहे, चला तुमचे काही क्वेश्चन असतील तर क्वेश्चन येऊ द्या, किंवा जर काही क्वेश्चन नसतील तर मग आपण थांबूयात. कसा वाटला वर्कशॉप? काहीतरी नवीन शिकायला मिळालं? जस्ट कमेंटमध्ये टाइप करून सांगा. कसा वाटला वर्कशॉप? छान, छान सतीश सर, छान. ओके. चला, ज्यांना आत्ता माझ्याशी बोलायचंय त्यांनी नंबर द्या, आपण आत्ता सुद्धा बोलू शकतो. तर सतीश सर आपला उद्याचा कॉल बुक झालेला आहे. ज्यांना आत्ता काही बोलायचं असेल 5 मिनिटचा फक्त मी स्लॉट देऊ शकतो आत्ता, कारण सकाळपासून भरपूर साऱ्या मीटिंग झालेल्या आहेत. उद्या 20 मिनिटचा कॉल आपण घेऊया. चला. चला, ओके. काही जर तुमचे क्वेश्चन नसतील, क्वेरी नसतील तर आपण भेटूया नेक्स्ट प्रोग्राम मध्ये आपला बिझनेस ऑटोमेट करण्यासाठी. चला, तुम्ही शेवटपर्यंत थांबला, शेवटपर्यंत सर्व काही माझं डेमॉन्स्ट्रेशन पाहिलं, त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मनापासून धन्यवाद. हॅव अ ग्रेट डे. गुड नाईट. बाय बाय. बाय बाय. चलो, गुड नाईट.